सगळ्यात मोठी बातमी आहे कारण राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने एक मोठा दिलासा दिलाय। जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी आता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याचे आदेश आता कोर्टाने दिलेत। राज्य निवडणूक आयोगाने 15 दिवसांची ही मुदतवाढ मागितलेली होती आणि याला कोर्टाने आता हिरवा कंदील दिलेला आहे। त्यामुळे ही 15 दिवसांची मुदतवाढ दिली गेलेली आहे। ज्या ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली होती त्या सगळ्या ठिकाणी खरतर काहीसा पेच निर्माण झालेला होता। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। सोमेश, आता 15 दिवसांची ही मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे किती मोठा दिलासा आपण म्हणू शकतो? सर्वात मोठा दिलासा हा राज्य निवडणूक आयोगासाठी आहे। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या ज्या ठिकाणी प्रत्यक्षात 50%ची मर्यादा ही ओलांडली गेलेली नाहीये त्या ठिकाणी 15 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे। निवडणूक आयोगाने असं म्हटलं होतं की आमच्याकडे ईव्हीएम मशीन कमी आहेत आणि त्यामुळे आम्हाला निवडणुकांसाठी थोडा जास्त कालावधी वाढवून देण्यात यावा। पण दुसऱ्या बाजूला या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती वगळता ज्या इतर 20 जिल्हा परिषदा आणि सर्व पंचायत समिती आहेत त्यांच्या निवडणुकांचं काय होणार याविषयी सर्वोच्च न्यायालयाने आज काही म्हटलेलं नाहीये। त्यामुळे कदाचित या निवडणुका पुन्हा प्रलंबित राहू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे। कारण निवडणूक आयोगाने या इतर निवडणुकांच्या बाबतीत म्हणजे 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समिती वगळून इतर ठिकाणच्या ज्या निवडणुका आहेत त्या कधी घेणार याविषयी काहीच सर्वोच्च न्यायालयात सांगितलं नाहीये किंवा तिथल्या आरक्षणाची पुन्हा पुनर्रचना करून काही निवडणुका होणार का याबाबतही सर्वोच्च न्यायालयात काही माहिती दिलेली नाहीये। त्यामुळे आता या निवडणुका ज्या होणार आहेत त्यांनाही 15 दिवसांची मुदतवाढ मिळालेली आहे। पण ज्या ठिकाणी 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली होती त्या निवडणुकांचं काय होणार त्याच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे। 21 तारखेला पुन्हा याविषयी सुनावणी होणार आहे, तेव्हा सविस्तर माहिती मिळेल। बरं सोमेश, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.